की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात। इव्हन रब्बीचे पण 10,000 रुपये जे आपण प्रत्येक हेक्टरी जाहीर केले होते तेही आता मदत सुरू होते। पण ते केंद्राची मदत ही आपल्याला तर मिळालीच आहे आणि अजूनही जास्त मिळाल्यानंतर ती शेतकरी बांधवांना दिली जाईल। आतापर्यंत 20,000 कोटीपर्यंत जी आर शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न आहे। तुम्ही म्हणले होते 15 दिवसामध्ये मदत करू, आता 15 दिवस 100% शेतकऱ्यांच्या साधारणतः 20,000 कोटीपर्यंत शासनाचे जी आर निघालेले ते आजही जी आर निघतायत। मी तुम्हाला एवढंच सांगतो की आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात। इव्हन रब्बीचे पण 10,000 रुपये जे आपण प्रत्येक हेक्टरी जाहीर केले होते तेही आता मदत सुरू होते, पण जी आर निघायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या सर्वांनी जे शेतकऱ्यांना एक घोषणा केली होती, स्वतःही तिघे पण स्वतः शेतकऱ्यांच्या शेतकरी अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये प्रत्येक गावाला, प्रत्येक शेतकऱ्यांना भेट दिली होती आणि त्यांनी जे आश्वासन दिलं होतं, जे सरकारने पॅकेज जाहीर केलेले शेतकऱ्याला मदत मानण्यापेक्षा सहकार्य करण्याचं, त्या बाबतीमध्ये सरकार कसोबर हे करणार नाही। शेतकऱ्यांना संपूर्ण मदत ही दिली जाईल। आतापर्यंत 20,000 कोटीपर्यंत जी आर निघालेले आहेत। केंद्राची मदत शेवटी केंद्र राज्य ही जर असलं, शेवटी आपण तुम्हाला माहिती आहे की NDRFच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला ती केंद्रच मदत करतं, पण अधिकची मदत त्यांची टीम आली होती। त्यांची टीम आपल्याला माहिती आहे की ती स्वतः त्यांचे जे अधिकारी आले होते ते सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये काही ठिकाणी त्यांना फक्त ठराविक ठिकाणी आपले हे करावं लागतं, त्याप्रमाणे त्यांनी आपल्याकडे दौरा केलेला आहे आणि आपलं नुकसान, आपली शेतकऱ्यांना झालेलं जे शेतकऱ्यांना ज्या अडचणी त्या सगळ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचा जो रिपोर्ट आहे तो केंद्राकडे त्यांनी सबमिट केलेला आहे। केंद्राकडूनही आपल्याला भरीव अशी मदत मिळेल। आपल्याकडनं प्रस्ताव गेलाय का? आपल्याकडनं मी तुम्हाला ते सांगितलं, 19,980 म्हणजे जवळजवळ 20,000 कोटी रुपये आतापर्यंत शासनाने जी आर निघालेले आहेत आणि राहिलेले सुद्धा रक्कम येणाऱ्या, म्हणजे आता कुणाचे काय अडचण आहे, कुणाचं कागदपत्र अपुरे आहेत, कुणाचं पंचनामा करायला थोडा उशीर झालेला आहे, उशीर झाल्यानंतर काय कागदपत्र द्यायला उशीर झाले, त्यामुळे जे सरकारने रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण रक्कम ही माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला दिली जाईल। केंद्राचं पॅकेज शेतकऱ्यांना मिळेल, तुम्ही रिपोर्ट पाठवा। NDRFचं जे केंद्र ऐका ना, NDRFची जी मदत असती त्यामध्ये केंद्र आणि राज्याचा वाटा असतो। त्यात अधिकची मदत अमित शहा साहेबांनी जे आपल्याला जे सांगितलेलं आहे, आपण वचन मराठी वचन दिलेलं आहे, ते त्यामध्ये निश्चित प्रकारे अधिकची मदत अजूनही वाढून आपल्या शेतकऱ्यांना ते देतील। मी तुम्हाला ते सांगितलं, 19,980 म्हणजे जवळजवळ 20,000 कोटी रुपये आतापर्यंत शासनाने जी आर निघालेले आहेत आणि राहिलेले सुद्धा रक्कम येणाऱ्या, म्हणजे आता कुणाचे काय अडचण आहे, कुणाचं कागदपत्र अपुरे आहेत, कुणाचं पंचनामा करायला थोडा उशीर झालेला आहे, उशीर झाल्यानंतर काय कागदपत्र द्यायला उशीर झाले, त्यामुळे जे सरकारने रक्कम जाहीर केलेली ती संपूर्ण रक्कम ही माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला दिली जाईल। केंद्राचं पॅकेज शेतकऱ्यांना मिळेल, तुम्ही रिपोर्ट पाठवा। NDRFचं जे केंद्र ऐका ना, NDRFची जी मदत असती त्यामध्ये केंद्र आणि राज्याचा वाटा असतो। त्यात अधिकची मदत अमित शहा साहेबांनी जे आपल्याला जे सांगितलेलं आहे, आपण वचन मराठी वचन दिलेलं आहे, ते त्यामध्ये निश्चित प्रकारे अधिकची मदत अजूनही वाढून आपल्या शेतकऱ्यांना ते देतील। आणि जरी केंद्राची मदत ही आपल्याला तर मिळालीच आहे आणि अजूनही जास्त मिळाल्यानंतर ती शेतकरी